4 तारखेपासून चालू असलेल्या 15 विभागाच्या भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी संबंधित कोळगावकर आंदोलन करत आहेत की झालेला भ्रष्टाचार कुठेतरी सर्वांगीण गावाच्या विकासासाठी वापरात यावा म्हणून जो निधी आलेला आहे तो निधी कसा मिळवता येईल भ्रष्टाचार केलेल्या लोकांकडून परत या ठिकाणी बसले आहेत। तर बसलेले असताना या ठिकाणी कुठलीही लाईटची व्यवस्था नाहीये आणि संध्याकाळी जर अंधारामध्ये या ठिकाणी आंदोलनकर्ते असतील तर कुठेतरी त्यांना एक निवाऱ्याचं ठिकाणही नाहीये। पाहत्यावरी फक्त एक पत्रे आहेत। सध्याचा काळ हा वाऱ्याचा काळ असतो, वारं पाऊस असतो। पावसामध्ये किंवा वाऱ्यामध्ये जर पत्रे उडून गेली तर आंदोलनकर्त्यांना लागण्याचीही भीती, त्यांच्या जीवितास कुठेतरी धोका होण्याचीही भीती या ठिकाणी निश्चितच म्हणता येईल। आणि त्याचं असं झालंय की आंदोलन चालू असताना परवाच्या रात्री या ठिकाणी यांच्या आंदोलनस्थळी रातचं संध्याकाळी यांना कुठेतरी साप निदर्शनास आला किंवा त्यांच्या अवतीभोवती त्यांना दिसलाय असं या ठिकाणी म्हणतंय। याच बाबतीमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आपण याच गोष्टीवर भाऊशी बोलूयात। भाऊ, हे निवेदन तुम्ही तुमच्या आंदोलनकर्त्यांना कुठेतरी जीविताची हानी होऊ नये म्हणून रितसर असं निवेदन लिहून हे कोणाला दिलं आहे आणि तुमच्या जीविताला असं कुठेतरी नुस्कार होईल असं तुम्हाला काय निदर्शनास आलं? आंदोलन चालू झाल्यापासून या ठिकाणी लाईटचे ग्रामपंचायतने आमचा असा आरोप आहे की हे जाणून बुजून लाईटचं काम इथलं लाईट बंद केलेली आहे आणि हे बंद केलेले लाईटमुळं आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आंदोलन आमचं चालू आहे आणि संध्याकाळी साप विंचू आणखीन काही ह्याचा आम्हाला धोका उद्भवतो म्हणून आम्ही म्हणजे त्याच्या आधी परवा दिवशी आमच्या इथं एक साप आढळला आणि एक जीविताला एक आंदोलकांच्या एक भीती आहे म्हणून आम्ही स्थानिक प्रशासन असेल, BDO साहेब आहेत यांना आम्ही व्हॉट्सअपद्वारे सांगितलेलं आहे पण प्रत्यक्ष निवेदन त्यांचं द्यायचं राहिले म्हणून आम्ही स्थानिक ग्रामपंचायतीला काल हे आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामपंचायतीची। जर आमच्या जीविताला काही धोका झाला तर त्याचे संपूर्ण जबाबदार हे ग्रामपंचायत राहील। पण तरी पण हे निवेदन देऊनही काल इथं लाईटची व्यवस्था ग्रामपंचायतकडून झालेली नाही म्हणजे इतकं हे ग्रामपंचायत क्रूरतेनं आंदोलकांसोबत वागत आहे। खरं तर आम्ही आंदोलक म्हणून या सर्व गोष्टीचा या प्रकाराचा त्यांच्या कृतीचा आम्ही सर्व गावकरी मिळून आणि आंदोलक म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो। या निषेधाच्या किंवा या शब्दाच्या बोलण्यातून असं जाणवते किंवा आपण जे आंदोलन करते गावकरी तुम्ही या वित्त आयोगामध्ये झालेला भ्रष्टाचार जो पोलखोल करण्यासाठी बसलाय, जनतेसमोर आणण्यासाठी बसलाय, पण हे बसले असताना त्यांना कुठेतरी असं जाणवतंय किंवा यांचं आंदोलन हे मोडीत निघावं म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक लाईटच्या माध्यमातून ते त्रास देत असतील असं या ठिकाणी आम्हाला असं म्हणावं वाटलं किंवा म्हणतोय। आपण पाहत आहात वावर न्यूज। धन्यवाद।